नाही, नेहमी सरकार बदलली की त्याचा सुरक्षेचा आढावा घेतला जातो आणि त्यामध्ये कदाचित या सरकारने तो आढावा घेतला असेल. खरं तर ज्यावेळेस शिवसेना फुटली किंवा राष्ट्रवादी फुटली त्यावेळेस त्यांना ती पुरवलेली सुरक्षा होती. सरकार बदलली आणि नव्यानं सरकार आले. आता मला वाटतं की सरकारमध्ये सत्तेमध्ये सर्व आमदार त्या ठिकाणी सहभागी आहेत. तुम्हाला दरवाजा बंद करून आणि अशा स्थितीमध्ये सुरक्षेचा आढावा घेऊन ज्यांना गरज नसेल त्यांची सुरक्षा करण्याचा निर्णय जर सरकार घेत असेल आणि या खर्चावर होत असलेली उधळपट्टी थांबवत असेल तर त्यात गैर काय. मला वाटतं की मी स्पष्टपणे म्हणेल, माझी भूमिका जर मांडायची असेल तर तो जो खर्च आजकाल या सुरक्षेच्या नावाखाली जो खर्च होतो, अतिरिक्त बोजा पडतो आणि पूर्ण यंत्रणा वेठीस धरली जाते. बरं, त्यातला त्यात तुम्ही पाहिलात की बुलढाण्याच्या आमदारांनी स्वतःची गाडी धुवायला लावली सुरक्षा रक्षकाला. असे प्रकार पण होतात. काही लोक शूज उचलायला लावतात, चप्पल उचलायला लावतात. तो सुरक्षेसाठी आहे हे विसरून जातात आणि दादागिरीने त्याचा दुरुपयोग करणारी मंडळी पण आपण महाराष्ट्रात अनेक घटना अशा बघितल्या आहेत. त्यामुळे यातून त्याचा वेगळा अर्थ काढण्यापेक्षा किंवा मी तरी असं म्हणेल की सगळ्यांची सुरक्षेचा घेऊन निर्णय घेतला पाहिजे. पण हा जवळचा तो दूरचा ही भावना न ठेवता ज्याला गरज आहे त्यालाच ती सुरक्षा द्यावी. सत्तेचा वापर करत असताना सत्तेतील मंडळींना नको त्या मंडळींना जी काही सुरक्षा दिली जाते ती ठेवू नये अशी आमची भूमिका आहे. राज्यामध्ये 2 मदत कक्ष हे मेडिकल मदत कक्ष उभारण्यात आलेले आहेत. मुख्यमंत्री सहायता निधीतून आजवर सर्व मदत ही पुरवली जाते, परंतु शिंदेंनी सुद्धा आता आपला मेडिकलचा जो फंड आहे तो उभारण्याचा सुरुवात केलेली आहे. हरकत नाही, त्यांचा पक्ष वेगळा आहे. मी प्रत्येक गोष्टीकडे निगेटिव्ह बघत नाही. त्यांचा पक्ष वेगळा आहे आणि एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असतापासून त्यांनी त्यांचं ते मदतीचा आरोग्याच्या दृष्टीनं वेगळी यंत्रणा त्यांनी उभी केली होती. काही लोकांना त्याचा नक्की फायदाही झाला आहे. त्यामुळे त्यांना वाटत असेल की आपल्या पक्षासाठी आणि पक्षाच्या लोकांना, नवीन जोडणाऱ्या लोकांना त्याचा उपयोग होत असेल, त्याचा फायदा होत असेल तर त्यात गैर वाटून घेण्याचं काही कारण नाही. आता तुम्ही म्हणाल की हे 2 कक्ष, तर सरकारची तोंड 2 दिशेला आहेत आणि हे दिसत आहे. सध्या 2 तोंड एका बाजूला आणि 1 तोंड एका बाजूला, म्हणजे त्रिमूर्तीमध्ये त्रिमूर्ती काही दिसत नाही. 2 मूर्त्या एका दिशेला आणि 1 मूर्ती एका दिशेला असं ते चित्र आहे. त्यावरून त्याचा काय वेगळा अर्थ काढला गेला असेल. पण किमान आरोग्याच्या साठी तर थोडे हे दक्ष आहेत याचं समाधान सध्या तात्पुरतं मानून घ्यायला हरकत नाही. मुदाम आणि या सगळ्यामध्ये मुख्यतः विशेष करून आम्ही जे पाहिलंय या संदर्भात मागच्या वेळेस सुद्धा फार मोठा गैरप्रकार या मुख्यमंत्री आरोग्य सहायता निधीतून झालेला होता. असे गैरप्रकार होऊ नयेत त्यासाठी कदाचित एकमेकावर लक्ष ठेवण्यासाठी याचा उपयोग होईल. सत्तेमध्ये दोघेही आहेत, भाजपा आणि शिंदेची शिवसेना आहे. असे 2 कक्ष प्रत्येक ठिकाणी काढावेत म्हणजे महाराष्ट्रामध्ये योग्य काम चालेल आणि महाराष्ट्रातील नवीन कक्ष आता सुरू करावा की भ्रष्टाचारावर नजर ठेवण्यासाठी, भ्रष्टाचारी लोकांना निखंदून काढण्यासाठी सत्तेतील 2 नव्यानं कक्ष उभे करावेत. भाजपने 1 करावं आणि शिंदेने 1 करावं, म्हणजे महाराष्ट्राचं भलं झालेलं दिसेल. नॅनो युरिया प्रकरणामध्ये सुद्धा कुठेतरी फसवणूक होत असल्याचं पाहायला मिळतंय. ज्या सगळ्या अहवालामध्ये असं म्हणण्यात आलं की हा युरिया दिला जाऊ नये, तोच सरकारनं जादा किमतीने खरेदी करून मोफत शेतकऱ्यांना वाटण्याचं सोंग आणतं. नाही, हा पैसे खाण्याचं सोंग आहे. त्याच्या मागे भ्रष्टाचार आहे, त्याच्या मागे करप्शन आहे, घोटाळा आहे. त्याची गरजच नव्हती. महाराष्ट्रातील नॅनो युरियाच्या संदर्भात एकाही शेतकऱ्याची मागणी नाही. महाराष्ट्रातील कुठल्या शेतकऱ्यांनी ही मागणी केली हे दाखवावं. स्वतःच्या
फायद्यासाठी आणि भ्रष्टाचार करण्यासाठी अशा प्रकारच्या योजना आणून तिजोरीचाही चुराडा करायचा आणि लोकांनाही त्याचा फायदा होऊ नये आणि मंत्र्यांनी घरं भरण्यासाठी जर उपयोग होत असेल तर याची सखोल चौकशी व्हावी आणि याच्या चौकशीमध्ये जो दोषी आढळेल त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे, ही आमची भूमिका आहे. वडेट्टीवार साहेब, मागील काही दिवसांपूर्वी अंजली दमन या सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन कृषी घोटाळा उघडकीस आणला होता. खतांच्या दर तफावती संदर्भात विद्यमान मंत्री आणि तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरती रोख होता. त्यांनी 2 ऑर्डर्स, कृषी ऑर्डर्स केले होते, ऑनलाईन मागवले होते. घरापर्यंत येतात, घराच्या बाहेरूनच परत जातात. एकंदरीत हा मोठा गोड बघा. हे बघा, या सरकारमध्ये जुने आणि नव्यांचा जो एक संगम झाला आहे. काल परवा मी एक लेख वाचला की गंगा पवित्र होऊन निघते आणि नर्मदा दिल्लीवरून अपवित्र होऊन निघते. आता पवित्र आणि अपवित्रांचं जोड त्या संगमावर झालेलं आहे, जिथे आता कुंभमेळा आहे. आणि त्या तिथल्या निवडणुकीच्या कालावधीमध्ये असेच बरेच आरोप झालेत की गंगेमध्ये जे काही मलमूत्र आणि घाणेरडं सगळं सोडलं जातं, घाण सोडली जाते, ते तिथपर्यंत पोचतेच. आता तिथून ते शुद्ध होत असेल म्हणजेच आत्ताच्या मंत्रिमंडळामध्ये गंगेचं आणि यमुनेचं जर संगम आहे आणि तिथलं पाणी शुद्ध होऊन बाहेर जाते असं वाटायला लागेल लोकांना. किती भ्रष्टाचारांचे सगळे मंत्रिमंडळ सहभागी आहेत. म्हणून त्यांना वाटतं की भ्रष्टाचारांना एकाला हात लावला की सगळ्यांना जावं लागेल, तर कोणालाच हात लावायचा नाही. किती कोणी खाऊ देत, किती कोणी लुटून देत, त्यामुळे कोणालाही हात लावायचं नाही असं ठरलं असेल. कारण ज्यांचा मोरक्यावरच गंभीर आरोप होते, ते गंभीर आरोप असताना सुद्धा त्यांच्याकडे तिजोरीची चाबी दिली जाते सत्तेत सहभागी करून. यापेक्षा गंभीर काय असू शकते? म्हणजे तुम्ही ते शिकार करणाऱ्या वाघाला सोडून मांजरीनं उंदरावर झडप मारली म्हणून तिला मारा म्हणून बोंबल्यापेक्षा असं चाललंय महाराष्ट्रात. तर हे कुठल्या दिशेनं चाललं आहे येणारा दिवस कळेल. दादा म्हणतात मी नैतिकता म्हणून सिंचन घोटाळ्यावर आरोप झाल्याच्या नंतर मी लगेच राजीनामा दिला होता. आता नैतिकतेची जबाबदारी धनंजय मुंडेची आहे. राजीनाम्याचा चेंडू हा धनंजय मुंडेंच्या पोटात टाकलाय. जाऊ द्या, यावर फार एखादं तासाचं भाषण ठेवा, त्यावर त्यावेळेस बोलू. नैतिकता, नीतिमत्ता सगळं, पण एक आहे की ज्याला जनाची नाही त्याला मनाची कधीच नसते. त्यामुळं ज्याला जनाची राहिलीच नाही तर त्याला मनाची आहे असं समजून त्याच्या संदर्भात काय बोलावं. काही दिवसांपूर्वी धस आणि धनंजय मुंडेंची भेट झाल्याचं बातम्या आल्या होत्या. एकंदरीतच भेट झाली म्हणून बावनकुळेने उलगडा केला होता. तेच सुरेश धस आता धनंजय मुंडेंच्या विरोधात परत एकदा आक्रमक झालेलं पाहायला मिळत आहे. काही दिवसात म्हणजे 20 तारखेला मोठी पत्रकार परिषद घेऊन कृषी घोटाळा म्हणजे तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात एक मोठा घोटाळा बाहेर आणणार आहे. आम्ही बघतो कोणता घोटाळा बाहेर आणताय. असं आहे, दोघांच्या भेटीने जे काही टार्गेट झालेत आत्ता धस, त्यामुळं त्यातून थोडासा लोकांच्या नजरेमध्ये सहानुभूती मिळवण्याचा हा केविलवाना प्रयत्न असं मी मानतो. त्यापेक्षा यातून काही निघेल, यातून फार काही निष्पन्न होईल असं मला वाटत नाही. कारण सरकारच गेंड्याच्या कातडीचं आहे आणि गेंड्याच्या कातडीच्या सरकारला किती आपण डोसणी दिले तरी त्याला तर जाग येत नाही. कारण चामडी जाड झालेली आहे खाऊन खाऊन. त्यामुळे कोण किती खातो इतर महाराष्ट्रात स्पर्धा आहे. जो जास्त खाईल तो मोठ्या पदावर जाईल, जो कमी खाईल तो खाली राहील. त्यामुळे ते कोण कोणावर कारवाईची वगैरे भाषा कोणी बोलून कारवाई होईल असं मला अजिबात वाटत नाही. खरं तर आज नवीन काल म्हणाले की पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांनी पक्ष वाऱ्यावर सोडलेला आहे. ज्यावेळेस गरज होती त्यावेळेस त्यांनी फायदा केला आणि आता पक्ष वाऱ्यावर सोडला असं त्यांनी आरोप केला. कोण म्हणाले? राधाकृष्ण विखे पाटील. आता असं आहे की त्यांनी वाऱ्यावर सोडला ना. 4 वर्ष विरोधी पक्षनेते, इतके वर्ष मंत्रिमंडळात, काँग्रेसमध्ये इतके वर्ष राहिल्यानंतर त्यांनाही
काँग्रेसची सत्तेचा मार्ग बंद होण्याच्या मार्गावर असताना ते बरोबर गेलेत ना भाजपामध्ये स्वतःची सोय करायला. त्यामुळे ते त्यांना पण लागू होतं ना. दुसऱ्याकडे बोट दाखवण्यापेक्षा स्वतःच्याकडे लक्ष घाला, स्वतः काय केलात आणि तुम्ही स्वतः किती त्या संदर्भात तुमची भूमिका प्रामाणिकपणाची होती ते कळेल त्यांना. खरं तर आज नवीन प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचे आपल्याला विराजमान होताना पाहायला मिळाले, परंतु अंतर्गत नाराजी सुद्धा या निमित्तानं समोर आलेली होती. त्याबद्दल काय सांगा? काय अंतर्गत नाराजी? आता काय नाराजी मला नाही दिसत कुठे आहे ते. तुम्हा पत्रकारांना नाराजी दिसत असेल. नाराजी व्यक्त करण्यासाठी आहे काय, आमच्याकडे नेहमी पद्धत आहे की आम्ही आमच्या पक्षामधले धोरण आहे, जो निर्णय सगळा विचार करून हायकमांड घेतो तो निर्णय अंतिम असतो. त्यामध्ये कोणाला नाराजी व्यक्त करायचा काही संबंधच नाही. आणि जो निर्णय घेतला गेला आहे की संघटनामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला त्या याच्यावर बसवलं आहे. तळागाळामध्ये काम करणारा सामान्य माणूस, अनेक सामाजिक संघटनाशी जोडलेला माणूस आहे. त्याच्या पलीकडे जाऊन गांधी विचारांनी देशभर प्रचार करणारा प्रचारक म्हणून तो त्यांची ओळख आहे. ग्राम पातळीवरच्या योजनांची त्यांना माहिती आहे. जिल्हा परिषदेमध्ये काम केलं आहे अध्यक्ष म्हणून. पंचायत राजच्या राज्यामध्ये देशाचे ते उपाध्यक्ष म्हणून देशभर फिरलेत. पंचायत राजमध्ये ग्रामीण भागातील प्रश्न, तिथली व्यवस्था, तिथली आर्थिक स्थिती, शेतकऱ्यांची स्थिती, या सगळ्यांचा अभ्यास त्यांनी केलेला आहे. अशा व्यक्तीला आणि नेहमी निवडणुकामध्ये जिंकणाऱ्या माणसालाच ते पद द्यावं. काही लोक दोन गोष्टी करणार असतात. एक संघटनेमध्ये काम करणार असतो आणि एक निवडणूक जिंकून सत्तेची खुर्ची बसवणार. हायकमांडने निर्णय घेतला संघटनेमध्ये पूर्ण वेळ काम करणाऱ्या माणसाला हे पद दिलं पाहिजे. तो निर्णय योग्य आहे असं माझं मत आहे. कोणाची नाराजी असण्याचं काही कारण नाही. सर, एक ऑपरेशन टायगरमध्ये आदित्य ठाकरे एक दिवस ते देखील उद्धव ठाकरेंना सोडून येतील आणि आमच्याबरोबर सामील होतील असं शहाजी बापू म्हणतात. तुमचा मित्रपक्ष राहिलेला आहे, विधानसभेमध्ये तुम्ही एकत्र लढलेला आहात, कसं बघता त्यांच्या या वक्तव्याकडे? कोण शहाजी बापू? तो झाडी डोंगरवाला गेला की डोंगराच्या पलीकडं. आता राहिलं काय? ज्याला जो दिसतच नाही त्याच्या वक्तव्याला फार काय बोलण्यात काय अर्थ आहे? त्याची झाडी गेली, त्याचा डोंगरही खचला, तो उजाड रानावर उभा आहे. आता त्याच्यावर फार काय बोलायची गरज नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.